नमस्कार मंडळी, झाली माझी तयारी आणि आता मी आले आमच्या सानेवरती, कारण गावचा मोठी होळी इकडे असते। इकडे तुम्हाला रांग दिसेल, ही रांग पालखीच्या दर्शनासाठी लावले, कारण येणारे सर्वजण दर्शन घेत आहेत। आणि इकडे सुरुवात झाली होळीला उभी करण्याची। तर नाचत गाजत अशी आमची होळी आता उभी राहील, तर सर्वजण खूप एक्साइटेड असतात। मला इथे खांबावरती दाबून ठेवलंय। झाले होळी उभी करून आणि होळीला जे शेळे बांधले होते, तो दादा चढलाय शेळे सोडण्यासाठी। तर आता तो सोडून खाली उतरेल। मोठी होळी झाली उभी करून, आता तिकडे होम पेटवण्यात येईल। खूप छान असं सजावट केले। उद्या आहे पालखी नृत्य आणि इकडे आता होम पेटवण्यात येईल। खूप अशी गर्दी तुम्हाला दिसेल, कारण शिमगा म्हटल्यावर गर्दी तुम्हाला दिसणारच। पूर्ण गाव एकत्र होऊन एकत्र येतो, तशा प्रकारे इथे खूप अशी गर्दीच आहे। होम पेटवला जातो आणि असे नारळ टाकतात, तेव्हा काय काय वेळेला कोणाच्या ना कोणाच्या डोक्यात पण आपटतात, कारण जे लांबून नारळ येतात ते लागतात। होळीतला एक पेटकं लाकूड घेऊन होळीच्या वरून टाकलं जातं। तशा प्रकारे इकडे दादा धावत गेला टाकायला आणि हे होळीच्या वरून गेलं। आता इथे पालखी नाचवणार आहेत, म्हणून सर्वजण आजूबाजूने गोळा होऊन झालेत, कारण चांगल्या प्रकारे दिसेल। ह्या वर्षी ज्यांची लग्न झाले आहेत, म्हणजे अशी नवीन जोडपी होळीला भेटायला येतात, तशा प्रकारे इकडे त्यांच्या प्रदक्षिणा चालल्या आहेत। काही काही जण आपापली तोरणे बांधतायत, तर तेही तुम्हाला तिथे बघायला मिळतील। तर हाच होता आजचा व्हिडिओ आमच्या शिमग्याचा। तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहा। थँक्यू।